बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्याची। राजुरा तहसील अंतर्गत मूर्ती गावामध्ये तहसीलदार ओमप्रकाश गौड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुभाष साळवे यांनी रात्री 11 वाजता रेती तस्करावर धाड टाकून केली धडक कारवाई। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। विशेष प्रतिनिधी अरुण झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका हा गौण खनिजांनी समृद्ध म्हणून ओळखला जातो। या भागात अवैध रेती उत्खननामुळे राज्य शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसुलाचा फटका बसत असल्याचे वास्तव अनेक वर्षापासून उघड झाले आहे। महसूल व पोलीस विभागातील काही भ्रष्ट व्यक्तींची रेती माफिया यांच्याशी जवळीक असल्याने त्यांच्या या संगतमताने रात्रीच्या अंधारात चालणारा हा रेती खेळ अनेक तक्रारी, निवेदने आणि वृत्तांकन करूनही थांबत नव्हता। मात्र 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास या खेळाचा उघड झाला। जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे नवनियुक्त उपजिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांना त्यांच्या कार्यकर्त्याकडून मूर्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर रेवधा नदी पात्रातून रेती उत्खनन करून ती डिपिंग सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यांनी तात्काळ तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली। संघटनेचे शहर अध्यक्ष रोहित बतशंकर यांना मंडळ अधिकारी साळवे यांच्यासह घटनास्थळी पाठवले। प्रत्यक्ष कारवाईत अवैध रेती वाहतूक व साठवणूक सुरू असल्याचे त्यांना तिथे आढळून आले। सदर कारवाई दरम्यान MHCD 6990 नंबरचा एक JCB, बिना नंबर प्लेटचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर आणि किमान 8 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला। 2 हायवा मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले। त्यांचे वाहन क्रमांक MH34BZ 2784 व MH34BZ 2782 याची नोंद करून संबंधित वाहन मालकांना नोटीस बजावून तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती सुरेश ठाकरे यांनी तहसीलदार यांना केली आहे। तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी वेळेवर येऊन कारवाई केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी हा अवैध धंदा इतकी वर्ष चालू कसा होता, प्रशासनाच्या डोळ्यावरची पट्टी अखेर लोकप्रतिनिधींनी आणि संघटनांनी काढून दाखवली नसती तर ही रेती माफियावर कारवाई झाली नसती का, हा निरुत्तरित लोकप्रश्न। सुरेश ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे राजुरा रेती माफियांना मोठा धक्का बसला असून शासनाने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे।